नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट मधला चॅप्टर नंबर फर्स्ट ग्रॅव्हिटेशन, ह्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचा आपण काय करणार आहे, आज स्टडी करणार आहे. कुठला चॅप्टर? ग्रॅव्हिटेशन. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये ग्रॅव्हिटेशनची कन्सेप्ट काय आहे, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, केपलर लॉ काय आहेत, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कुठला आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ, फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटी, ह्याचा स्टडी आज आपण काय करणार आहे, ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय हाऊ मेनी 3 क्वेश्चन दिलेले आहेत. पहिला जो क्वेश्चन आहे, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. हे जे 3 प्रश्न आहेत, हे 3 क्वेश्चन आपल्याला समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टवरती, फॉर एक्झाम्पल हा बॉल आहे, ओके, आणि ह्या बॉलला जर आपण किक मारली, जर समजा ह्या डायरेक्शनने जर आपण किक मारली, तर एक तर बॉल काय होईल, डायरेक्शन ह्या इकडे होईल, सरळ जाईल, किंवा ह्या प्रकारे जाईल, किंवा डायरेक्शन ह्या ठिकाणी काय होणार आहे, चेंज होणार आहे. आपल्याला हे डायरेक्शन आपण सांगू शकते का, तर नाही सांगू शकत. म्हणजे जो स्थिर अवस्थेत असणारा जो बॉल आहे, तो काय होणार आहे, तो मूविंग होणार आहे. आणि मूव्ह होणार आहे म्हणजे काय होणार, त्याचं डायरेक्शन पण त्या ठिकाणी चेंज होणार आहे, त्याचप्रमाणे मूव्ह होणार आहे. आणि हा जर बॉल आहे, फॉर एक्झाम्पल हा जर बॉल जर परत आला आपल्याकडं, म्हणजे हा बॉल आला आणि ह्या बॉलला जर आपण किक मारली, म्हणजे किंवा ह्या ठिकाणी जर आपण ह्या ठिकाणी जर पाय आडवा लावला, हे बॉल काय होणार, हा बॉल जो आहे तो ह्या ठिकाणी येऊन काय होणार आहे, थांबणार आहे. पुढे सरकेल का त्याच्या, तर नाही सरकणार. म्हणजे काय होणार आहे, हे जी मुवमेंट काय होणार आहे, स्टॉप होणार आहे, किंवा काय होणार आहे, या ठिकाणी मुवमेंट स्टॉप होईल, किंवा एक तर मूव्ह होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, चेंज इन द डायरेक्शन, किंवा त्या ठिकाणी चेंज इन द स्पीड. जर आपण एखाद्या गोष्टीवरती बल जर प्रयुक्त केलं, तर काय होणार, त्या ठिकाणी ते ऑब्जेक्ट एक तर त्याच्यामध्ये काही स्पीडचं चेंज होणार, दुसरी गोष्ट ते ऑब्जेक्ट मूव्ह होणार, तिसरी गोष्ट त्याचे डायरेक्शन चेंज होणार, चौथी गोष्ट काय होणार, ते स्टार्ट किंवा स्टॉप होणार, मूव्ह. ठीक आहे, हे जे इफेक्ट आहेत. सेकंड क्वेश्चन काय, व्हॉट आर द व्हॉट टाईप ऑफ फोर्स यू आर फॅमिलियर विथ. तुम्ही कुठल्या फोर्सबद्दल फॅमिलियर आहात. आपण ह्याच्या आधी 8वीमध्ये भरपूर प्रकारचे फोर्स शिकलेले आहेत. त्याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स आहे, CF, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, EM, लिहू आपण शॉर्ट फॉर्ममध्ये. मस्क्युलर फोर्स आहे, ओनली मॅग्नेटिक फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल आपण काय करणार आहे, आता ह्या चॅप्टरमध्ये आपण जास्त माहिती घेणार आहे. अशा प्रकारचे फोर्स काय आहेत हे आपण बघितलेलं आहे. आणि शेवटचा जो आहे थर्ड क्वेश्चन, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. तर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर आपण बघितलं, तर हा काय असतो, 2 ऑब्जेक्ट, म्हणजे हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे. ह्या दोन्ही ऑब्जेक्टच्या मध्ये कुठला फोर्स असणार आहे, दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठला फोर्स आहे या ठिकाणी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट, प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि हे जे एव्हरी प्लॅनेटवरती हा काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, परंतु त्याची जी इंटेन्सिटी जी आहे ही काय असते, कमी किंवा जास्त असते. कशाची, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची इंटेन्सिटी जर आपण बघितलं तर काय असते, ही कमी किंवा जास्त असते. म्हणजे इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट देर इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर we have seen the previous standard, gravitational force is universal force. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय, हा युनिव्हर्सल फोर्स आहे. ओके.
आणि इट ॲक्ट नॉट ओनली बिटवीन द टू ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बट ऑल्सो बिटवीन द टू ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. मगाशी मी काय सांगितलं होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल माहिती सांगितली होती की ह्या दोन ऑब्जेक्टमध्ये काय होत असतं, ॲक्ट होत असतं. फक्त युनिवर्स, फक्त अर्थवरच्या दोन ऑब्जेक्टवरतीच ॲक्ट होत नाही, बट ऑल्सो बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट ऑफ द युनिवर्स. आणि ह्या युनिवर्समध्ये कुठलाही ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये युनिवर्स म्हणजे काय, खगोलीय वस्तू. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी वेगवेगळे प्लॅनेट येतील किंवा अजून वेगवेगळे काय म्हणतो आपण त्याला, ग्रह, आपण मराठीमध्ये खगोलीय वस्तू, भौगोलिक ज्या वस्तू आहेत ह्यांच्यामध्ये काय हा युनिव्हर्सल आहे. आणि ह्याबद्दल डिस्कवरी कशी झाली, फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डिस्कवरी वगैरे आपण काय करणार आहे आता ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. आता फर्स्ट काय, ग्रॅव्हिटेशन. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशन जे आहे हे कोणी डिस्कवर केलेलं आहे, तर दॅट आर डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. न्यूटन हा बिचारा मोठा शास्त्रज्ञ आहेत. ह्यांनी काय केलेलं आहे तर ग्रॅव्हिटेशनचा शोध लावलेला आहे. कोण, आयझॅक न्यूटन यांनी लावलेलं. ऑलरेडी हे तुम्हाला माहीत आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा शोध त्यांनी कसा लावला, आपण जनरली ज्यावेळेस आराम करतो त्यावेळेस कुठं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झाडाखाली आराम करत असतो, बरोबर आहे. आपण काय करतो, झोपतो. परंतु आपण त्या झाडाखाली झोपल्यानंतर ना त्या आजूबाजूला आंबे, फळे काहीतरी त्या ठिकाणी आपल्याकडे आंब्याचे झाड आहेत. न्यूटन कुठल्या ॲपलच्या ट्री जे आहे, ॲपल फॉल फ्रॉम द ट्री ऑन द ग्राउंड, ॲपलच्या झाडाखाली झोपलं होतं. आणि त्याला असं दिसून आलं की जे सफरचंदाचं झाड आहे हे सफरचंद सगळ्याला आवडतं, परंतु ते आकाशात न जातं ते काय झालं, खाली आलं, जमिनीवरती आलं. ओके, मग त्याला असा प्रश्न पडला की सफरचंद आहे, हे सफरचंद ॲपल आहे, हे ॲपल सरळ खाली कसं आलं, खालीच का पडलं, तिरकं पडलं नाही, आडवं पडलं नाही, किंवा समान कक्षेमध्ये असं आडवं तिडवं गेलं नाही किंवा वरती गेलं नाही. म्हणजे काय, डू नॉट व्हर्टिकली काय हो झाले, ही ॲपल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड, नॉट अँगल टू व्हर्टिकल्स, दे डू नॉट फ्लाय ऑफ किंवा हॉरिझॉन्टल डायरेक्शन, आडवं तिडवं. म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण ही आकृती जर बघितली तर ह्या आकृतीमध्ये आपल्याला क्लिअर कट आयडिया येते. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे सफरचंद आहे बघा, हे सफरचंद काय झालेलं ह्या ठिकाणी खालीच का पडला, सरळ स्ट्रेट डायरेक्शनमध्ये. हे सफरचंद इकडं का गेलं नाही, किंवा इकडं काय ह्या डायरेक्शनमध्ये काय गेलं नाही, किंवा ह्या डायरेक्शनमध्ये गेलं नाही, किंवा ह्या डायरेक्शनमध्ये का गेलं नाही. म्हणजे हे जे डायरेक्शन आहे ह्या डायरेक्शनमध्ये ॲपल का गेलं नाही किंवा ह्या डायरेक्शनमध्ये का गेलं नाही, हा त्याला पडलेला प्रश्न. ह्याच डायरेक्शनमध्ये का आलं, फाय. म्हणजे कुठल्याही डायरेक्शनमध्ये न जाता ते सरळ खाली का आलं, ह्याच्यावरून त्यांनी काय केलं तर त्या ठिकाणी त्याला असं आठवलं की हे जे सफरचंद आहे हे जे खाली जातं आहे, ओके, म्हणजे ह्या स्ट्रेट डायरेक्शनमध्ये येतं आहे, ह्या डायरेक्शनला जात नाही किंवा ह्या डायरेक्शनला जात नाही. तर त्याला असं त्याच्यावरून त्यांनी निष्कर्ष काढला. बऱ्याच वेळ तो त्याच्यावरती काय विचार करत होता, हे खालीच का आलं, वरती का गेलं नाही, किंवा साईडच्या डायरेक्शनने काय गेलं नाही, मूनकडे काय गेलं नाही. तर त्याने असं निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असते. म्हणजे काय, कन्क्लुडेड दॅट अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग ॲपल टुवर्ड द इटसेल्फ अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. आणि हा अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे कुठल्या डायरेक्शनमध्ये आहे, टुवर्ड द, हा पृथ्वीचा जो सेंटर आहे ह्या सेंटरच्या बाजूला काय, सेंटरकडे काय, सेंटर म्हणजे आपण काय म्हणतो, मध्यभाग. म्हणजे पृथ्वीमध्ये अशी एक शक्ती आहे, अशी एक पॉवर आहे, ती काय करते तर त्या ॲपलला आपल्याकडे काय करते, आकर्षित करते, अट्रॅक्ट करून घेते. आणि हा अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. हा जो सेंटर आहे या ठिकाणी दाखवलेला आहे बघा, हा सेंटरकडे काय होत असते, ह्याला काय करते, ह्या सेंटरकडे काय करणार आहे, आकर्षित करून घेणार आहे. ओके,
आणि द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्रीज टू द सेंटर ऑफ अर्थ इज व्हर्टिकल डायरेक्शन ॲट द पोझिशन ऑफ ॲपल अँड दस द ॲपल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि अशा प्रकारे काय होणार आहे, ॲपलची जी पोझिशन आहे म्हणजे हे झाडावरून सफरचंदाच्या झाडावरून जे पृथ्वीकडे जाणारी जी ॲपलची दिशा आहे ही कशी आहे, व्हर्टिकल आहे. कशा ही व्हर्टिकल डायरेक्शनने काय होतं ते जात आहे खाली. आणि व्हर्टिकल डायरेक्शनने जात असल्यामुळं काय होणार त्या ठिकाणी ॲपल जे आहे फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे हा काय होणार व्हर्टिकली काय होणार या ठिकाणी फॉल होणार आहे. जर आपण या ठिकाणी फिगर जरचा बघितलं 1.1 स्टडी केला, ऑन द लेफ्ट शोज an apple tree on earth. The force of apple on the tree is toward the center of earth. या ठिकाणी हा फोर्स ऑन ॲपल ह्या ठिकाणी जर बघितलं सफरचंदावरती जे फोर्स अप्लाय होतो हा कुठल्या डायरेक्शनमध्ये तर सेंटर ऑफ अर्थ, that is along the perpendicular form of position of apple to the surface of earth. Figure also shows the gravitational force between earth and moon. This direction in figure is according to the scale. या ठिकाणी जर बघितलं हे आता झालं ॲपल काय होतं आहे तर पृथ्वीवरती पडतं, परंतु ह्या ठिकाणी अजून एक उदाहरण दिलेलं आहे कुठलं आहे तर मून अँड अर्थ यांच्यामध्ये जे ग्रॅव्हिटेशनलची प्रोसेस जी दाखवलेली आहे फोर्स जो आहे हा कोणामध्ये आहे, मून अँड अर्थमध्ये आहे. आणि फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन काय अर्थ अँड मून. दिस डिस्टन्स इन द फिगर इज नॉट अकॉर्डिंग टू स्केल. ह्या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी सांगितले की हा जो डिस्टन्स आहे हा काय अकॉर्डिंग टू स्केल नाही आहे, प्रॉपर स्केलमध्ये काय हा दाखवलेला नाही. नाहीतर तुम्ही म्हणसाल की हा चंद्र, मून आणि पृथ्वी ह्या ॲपलपेक्षा थोडंसं वर गेलं काय तो मून आहे, लगेच चंद्र कसं काय आला, हे अकॉर्डिंग टू स्केलनुसार हे नाही आहे. ओके, तर ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर न्यूटन्स जे आहे न्यूटन्सने थिंक केलेलं आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट ऑन ॲपल ऑन द ट्री ॲट डिफरंट हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट ऑन ॲपल ऑन द ट्री ॲट डिफरंट हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ can it also act the object at even greater heights much faster from the earth, like example of moon, it act on every further object like other planet and sun. जर आपण बघितलं तर न्यूटनने विचार केला की हे जर बल जे ग्रॅव्हिटेशन जातं तर त्या ठिकाणी जर त्याने असा विचार केला की ह्या सफरचंदाच्या झाडाला काय अनेक फळं आहेत. ओके, आणि ह्या फळांची उंची हे काय सेम नसते, दे आर डिफरंट ग्रॅव्हिटेशनल त्या ट्रीजवरती काय असणार आहेत तर ॲपल जे आहे ट्रीजवर डिफरंट हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, म्हणजे हे उंची जी आहे ही काय नसणार त्या ठिकाणी सेम नसते. एक आता जर इथं बघितलं आपण तर हे ॲपलचं ट्री जर बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं आहे की ह्या ठिकाणी ही जी डिस्टन्स आहे किंवा हा डिस्टन्स आहे ह्या ॲपलचा डिस्टन्स पृथ्वीपासून सरफेस ह्याचा हा काय डिफरंट डिस्टन्स आहे. हे जे डिस्टन्स आहे ते काय डिफरंट डिस्टन्स आहे ॲपलचा. आणि हे सगळे ॲपल जर तोडले तर ते कुठे येतात, दॅट आर कम ऑन द अर्थच्या सरफेसवरती येतात जर खाली पडले तर. मग त्याला असा प्रश्न पडला की आपल्या पृथ्वीपासून दूरवर असलेला जो चंद्र आहे, चंद्रासारखी वस्तू असेल
ह्याच्यावरती हे ग्रॅव्हिटेशनल बल जे आहे ते फोर्स जो आहे तो ॲक्ट होतो का, किंवा सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरच्या खगोलीय ज्या वस्तू आहेत ह्या वस्तूवरती सुद्धा हा बल जो आहे हा काय होत असेल, प्रयुक्त होतो का, हे काय त्याला त्या ठिकाणी पडलेला प्रश्न आहे. इट कॅन ॲक्ट ऑन एव्हरी फर्दर ऑब्जेक्ट लाईक अदर प्लॅनेट अँड सन. ऑब्विसली ह्याचं ॲन्सर जे असणार आहे ते काय असणार आहे, यस. कुठल्याही युनिवर्समध्ये आपण ऑलरेडी शिकलेलं आहे की काय होत असतं, ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे तो काय होत असतो, ॲक्ट होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं होतं की इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट देर इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हेच आपल्याला शिकायचं. तर ह्या चॅप्टरमध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट युनिवर्समध्ये इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट जे 2 ऑब्जेक्ट आहेत ह्यांच्यामध्ये काय असतं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. पुढचा जो पॉईंट आहे तो कुठला आहे, तर फोर्स अँड मोशन. ह्याच्या आधी आपण we see that the force is necessary to change the speed as well as direction of motion of the object. तर काय म्हटलं बघा, we see that force is necessary. फोर्स कशासाठी गरजेचं आहे, फोर्स कशासाठी नेसेसरी आहे, चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. डायरेक्शन ऑफ अँड मोशन ऑफ अँड ऑब्जेक्ट जे आहे हे चेंज करण्यासाठी काय गरजेचं आहे, तर फोर्स गरजेचं आहे. जर फोर्स नसेल त्या ठिकाणी, तर फोर्स जर अप्लाय नाही झाला तर स्पीड चेंज होत नाही. त्याचप्रमाणे डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट हे सुद्धा काय होत नाही या ठिकाणी, चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट. कुठले सायंटिस्ट आहेत हे, तर न्यूटन साहेब आहेत. कोण आहे ते, न्यूटन. ह्यांनी काय शोध लावला, तर ग्रॅव्हिटेशन. ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ रिसेंट टाईममधले ग्रेटेस्ट सायंटिस्ट आहेत हे. इज बॉर्न इन इंग्लंड. कुठं ह्यांचा जन्म झालेला बघा, इंग्लंडमध्ये जन्माला आलेले आहेत. आणि ह्यांचे जे सिद्धांत आहेत, he gives law of motion, equation of motion and theory of gravity in his book Principia. आणि ह्यांनी जे इक्वेशन ऑफ लॉज ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन आणि थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी हे सगळ्यांचं प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये हे सगळे नियम असतील, गतिविषयक नियम, गतीची समीकरणे किंवा गुरुत्वाकर्षण विषयक नियम, हे सगळे प्रिन्सिपिया ह्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेले आहेत. ह्याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो, कुठल्या बुकमध्ये हे सगळे नियम, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असेल, लॉ ऑफ मोशन असेल, इक्वेशन मोशन असेल, हे लिहिलेले आहेत. तर कुठल्या प्रिन्सिपिया ह्या पुस्तकामध्ये. त्याआधी केपलरने ग्रहाच्या कक्षेचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते, परंतु जर आपण बघितलं तर केपलर हॅज गिवन 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन्स. जे ग्रह आहेत, ग्रह जे फिरता असतात आपल्या आजूबाजूला, ह्यांना एक्सप्लेन करणारे प्लॅनेटरी मिशनमध्ये केपलरने काय केलं, 3 लॉ मांडले. हावेवर द रिझन व्हाय प्लॅनेट मूव्ह इन दिस वे डिस्क्राईब बाय केपलर लॉ इज नॉट नोन. आणि त्यांच्यामध्ये हे जे ग्रह आहेत, जे त्यांचं जे मुव्हिंग होत असतं, प्लॅनेट मूव्ह होत असतात अकॉर्डिंग टू लॉ, केपलर लॉने जे कारणं आहेत त्याच्यामागचे रिझन्स, हे केपलर लॉ सांगू शकले नाहीत किंवा केपलरने ते सांगितलं नव्हतं. न्यूटन विथ हिज थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी आणि मॅथमॅटिकली डिवाइड केपलर लॉ. आणि त्यानंतरनं न्यूटनने काय केलं, न्यूटनने गुरुत्वाकर्षण जे आहे, ग्रॅव्हिटेशनलचे जे लॉ आहेत हे काय केले, प्रूव्ह दाखवले, डिराइव्ड, जे सिद्ध केलेले आहे त्याने. इन ॲडिशन टू दिस न्यूटन डिड ग्राउंड ब्रेकिंग वर्क ऑन
in several areas including light, heat, sound and mathematics. हे फक्त न्यूटनने फक्त गुरुत्वाकर्षणाचेच नियम नाही सांगितले, तर त्यांनी अजून काय केलं तर जे लाईट, हीट, साऊंड अँड मॅथमॅटिक्स यांच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे. कॅल्क्युलस नावाने जे आहे काय ही इन्व्हेस्टेड न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. न्यूटनने काय केले तर न्यू ब्रांच कशाची, मॅथमॅटिक्समध्ये काय केलेली आणलेली आहे आणि त्या ब्रांचला काय नाव दिलेलं आहे तर कॅल्क्युलस. काय दिलं आहे, कॅल्क्युलस. आणि ह्याच्यामध्ये ह्या शाखेमध्ये कॅल्क्युलस नावाने ओळखणारी जी गणितीय शाखा आहे त्याच्यामध्ये गणित आणि भौतिकशास्त्र, मॅथ आणि भौतिकशास्त्र म्हणजे काय फिजिक्स अँड मॅथमॅटिक्सचा उपयोग काय केलेला आहे, भरपूर प्रमाणात केलेला आहे. इज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लॅक्टिंग टेलिस्कोप. न्यूटनने काय केलेलं, पहिला रिफ्लॅक्टिंग टेलिस्कोप हा कन्स्ट्रक्ट केलेला आहे. अशा प्रकारचे न्यूटन यांच्याबद्दल थोडीशी माहिती. ह्याच्यातला जो दुसरा पॉईंट आहे तो आज आपण बघणार आहोत, तो कुठला आहे, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गावाकडचे मुलं आहात, काही शहरी भागातले आहेत. जे आपण ज्वारी पेरतो, ज्वारी ज्यावेळेस कणसामध्ये येते म्हणजे हुरडा होतो त्यावेळेस शेतकरी काय करत असतात, त्या ज्वारीवरची पाखरं ज्वारी खात असतात म्हणून ते काय करत असतात, गोफण घेऊन ते पाखरं शेतातून हाकलून देत असतात. जी गोफण बघितली आपण, त्याच्या गोफणीमध्ये आपण काय करतो, त्या ठिकाणी दगड ठेवला जातो आणि तो गोल गोल फिरून काय केलं जातं, त्या गोफणीचं जी दोन टोक आहे त्यातलं एक टोक सोडलं जातं आणि ॲटोमॅटिकली तो दगड जो आहे गोल गोल फिरल्यामुळं ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय तो दगड जो आहे हा काय होणार आहे, तो पास होणार आहे. म्हणजे त्या गोफणीमधून दगड काय होत नाही, म्हणजे हा गोल 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 फिरवला दगड, ओके. आणि त्यानंतरनं काय होणार, हा दगड जो आहे एकतर ह्या डायरेक्शनला जाईल किंवा ह्या डायरेक्शनला जाईल, ह्या डायरेक्शनला जाईल. म्हणजे हा दगड काय होणार आहे, परत इथून स्पीड पकडल आणि स्पीड पकडल्यानंतर थोडंसं त्याचा कर्व होऊन काय होणार आहे, तो दगड पुढं जाणार आहे. ओके. आपल्याला बुकमध्ये काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ते बघू आपण थोडक्यामध्ये. काय करायचं आहे तर एक स्टोन घ्यायचा, एंड द स्ट्रिंग, वन एंड ऑफ स्ट्रिंग, टेक अनदर एंड जे आहे एक दोरी घ्यायची, परत एक स्टोन त्या दोरीच्या एका टोकाला बांधायचं स्ट्रिंगच्या आणि अदर एंड इन युअर हँड, तुमच्या हातामध्ये घ्यायचं आणि ते काय करायचं, रोटेट स्ट्रिंग करायची. मी ह्या ठिकाणी जसं दाखवलेलं आहे बरोबर आहे, त्या ठिकाणी जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीत काय होणार, हा दगड जो आहे त्या दोरीला बांधलेला काय होणार आहे, हा फिरणार आहे. असं गोल 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 काय करणार आहे, तो फिरणार आहे. सीन इन द फिगर जे आहे 12.a प्रमाणे. यू कॅन अप्लाय एनी फोर्स, बघा काय म्हटलं, यू कॅन अप्लाय एनी फोर्स ऑन स्टोन इन विच डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ॲक्टिंग. आता हे दगड जे आहे एक वर्तुळाकारमध्ये काय होणार, या ठिकाणी फिरणार आहे. हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स कमिंग फ्रॉम ॲक्टिंग, व्हॉट विल बी इफेक्ट ऑफ द स्टोन. आता हे फिरवल्यानंतर ना काय होईल, आपल्याला त्या ठिकाणी काय होईल रे, फोर्स अप्लाय केला त्या ह्याच्यावरती, जर तुम्ही दगडावरती काही बल प्रयुक्त करत असाल का, त्याची दिशा कोणती आहे, आणि बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल आणि असे दगडावर काय प्रभाव आणि केल्यास जे आहे, व्हॉट इज हॅपन, इफेक्ट ऑन द स्टोन काय होणार आहे.
तर आपण ह्या ठिकाणी बघतोय बघा काय होतं ह्या ठिकाणी पुढच्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे आपल्याला. ही फिगर आपण काय करू आता, सेकंड फिगर घेऊ इथं. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं, ॲज लॉंग ॲज होल्डिंग द स्टिंग वी आर पुल द स्टोन टुवर्ड द, या ठिकाणी आपण काय करतो, स्टोन पुल करतोय टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे आपण कुठं उभा आहे, मध्ये आहे, आणि ते आपला स्टोन जो आहे दोरीच्या सहाय्याने काय गोल 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 काय होणार आहे, हे असा फिरणार आहे. म्हणजे हा जो ॲरो जो दाखवला आहे, ॲरोचं जे शेवटचं टोक आहे तो काय असणार आहे, सेंटर असणार आहे. आणि हा जो स्टोन आहे ह्या दोरीला बांधल्यामुळे काय होणार आहे, हा सर्क्युलर मोशनमध्ये काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. दिस फोर्स स्टॉप ॲक्टिंग इफ रिलीज द स्टिंग. आणि ही जर दोरी आपण बघा गोल गोल फिरवली दोरी, आणि ही दोरी जर आपण सोडली, द स्टिंग रिलीज केली, इन दिस केस स्टोन विल बी फ्लाय अप अलॉंग द स्ट्रेट लाईन. आणि ह्या ठिकाणी जर बघितलं आपण, तो गोल गोल फिरणार आहे का, तर नाही. ज्या ठिकाणावरून सोडलेला दगड आहे तिथून काय होणार, तो फ्लाय त्याच्यामध्ये स्ट्रेट लाईनमध्ये होणार, विच इज द ट्रान्जेंट टू द सर्कल. या ठिकाणी जे सर्कल आहे ह्या ठिकाणावरून काय होणार, हा फ्लाय होणार आहे. ट्रान्जेंट त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि अशा प्रकारे यू रिकॉल द परफॉर्मन्स सिमिलर ॲक्टिव्हिटी प्रिव्हियसली. 5 rupees coin on kept on a rotary circular disc fly of the disc along the tangent to the disc. हे 8वी मध्ये काहीतरी शिकलेले आहे आपण. सीडीची प्लेट आहे, ह्या सीडीच्या प्लेटवरती 5 रुपयाचं कॉइन ठेवून ते काय केलं होतं, फिरवलं होतं. आणि त्या ठिकाणी आपल्याला जे रिझल्ट जो आहे ऑप्टेन झाला होता तो सेम ॲज टू स्टिंग सारखा आहे. तो काय होणार आहे, परपेंडिक्युलर जो आहे ह्या ठिकाणी जो दगड आहे, हा दगड जो डायरेक्शन जो जाणार आहे तो कुठले असणार आहे, तर त्या ठिकाणी टँजेंट टू द सर्कल, त्या सीडीला टँजेंट झाला होता. दिस इज द फोर्स ॲक्टिंग एनी ऑब्जेक्ट मूव्ह अलॉंग द सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. आणि अशा प्रकारे आपण इथं काय म्हणू शकतो, तर ह्या ठिकाणी जर बघू काय म्हणू शकतो, ह्याच्यावरून आपण काय करू शकतो, तर वर्तुळाकार जे सर्क्युलर मोशनमध्ये फिरणारी कोणतीही वस्तू आपण ज्या आहे काय होणार, ह्या ठिकाणी हे काय करते, इथून काय होतं, ह्या फिरतोय, बरोबर आहे. म्हणजे हा जो बल आहे, हा जो फोर्स आहे, हा कुठे ह्याच्या सेंटरकडे काय होणार आहे, ह्या ठिकाणी ॲक्ट होणार आहे. काय होणार, ह्या ठिकाणी ॲक्ट होणार आहे. म्हणजेच काय, फोर्स जो आहे, दस द फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्ह अलॉंग द सर्कल. जर हा सर्कलमध्ये जर फिरत असणार आहे तर त्याचं जे बल आहे, डायरेक्शन टुवर्ड द सेंटर, इट इज द डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. आणि हे काय डायरेक्शन कुठं असणार आहे, सेंटरकडे असणार आहे. म्हणजे या ठिकाणाहून काय होणार, हा ह्या ठिकाणी डायरेक्शन हे असं असणार आहे. म्हणजे कुठेही स्टोन असेल तर तो कुठं सेंटरकडे काय होणार आहे, आकर्षित होणार आहे. याला काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. काय म्हणतो आपण याला, सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. आणि सेंट्रिपिटल मीन्स काय, सीक टू सेंटर, सेंटरला येणे. आणि दॅट इज द ऑब्जेक्ट ट्रायज टू गोज डाऊन द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. आणि अशा प्रकारे हे जे ऑब्जेक्ट आहे ट्रायज टू गोज टुवर्ड द सेंटर, कुठे जाण्याचा प्रयत्न करतो, तर सेंटरचा. आणि ऑफ द काय सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स, ह्या फोर्समुळे हे सेंटरकडे जाण्याचा काय करत असतं, प्रयत्न करत असतं. यू नो दॅट द मून विच इज नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. जर आपण बघितलं मून हा एक आपल्या पृथ्वीचा काय नॅचरल सॅटेलाइट आहे, उपग्रह आहे. आणि हा कसा फिरत असतो, तर गोज राऊंड इन द डेफिनेट ऑर्बिट. म्हणजे ही पृथ्वी आहे आणि ह्या पृथ्वीच्या कडेने काय होणार आहे, हा डेफिनेट ऑर्बिटमध्ये ही फिरणार. म्हणजे हे एवढं मोठं नाही आहे, परंतु हे काय डायरेक्शन आहे ह्याच्या. म्हणजे हा काय झाला, ह्याच्यावरचा मून झाला. म्हणजे आज इथं असेल तर उद्या इथं असणार आहे हा मून. डेफिनेट
the direction of motion of moon as well as speed constantly change during this motion. आणि ज्यावेळेस ही ड्युरिंग मोशन होत असते त्यावेळेस काय मोशन ऑफ द मून ॲज वेल एज स्पीड हे काय कंटिन्युअसली चेंजेस टू बी डायरेक्शन ऑफ द फोर्स. हाऊ वुड इट मोशन हॅज बीन इफ द सच फोर्स इज ॲक्टेड ऑन इट. जर ह्याच्यावरती काय झालं तर हे सतत प्रयुक्त होणारे बल कुठला असणार ह्याच्यावर. बघा लय अनेक प्रश्न याच्यावरती येतात आपल्याला. डू यू थिंक सम फोर्स कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून. काही जे फोर्स आहे ते कॉन्स्टंटली ॲक्ट ऑन मून. व्हॉट मस्ट बी डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. डायरेक्शन कशी असेल. हाऊ वुड बी मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स इज ॲडेड ऑन इट. आणि फोर्स जर अप्लाय नाही केला तर मोशन कसं होईल. आणि अशा प्रकारे व्हॉट मस्ट बी डायरेक्शन असेल. From above activity example and question, it is clear that moon to be around the earth, there must be force which is extended moon. काय म्हटलंय बघा तर ह्या सगळ्या कृतीवरून आपल्याला असं विचारत येते की प्रश्नावरून चंद्र जो आहे मून जो आहे मून जे आहे अर्थ अराउंड अर्थ मून जो आहे अर्थच्या अराउंड ज्यावेळेस तो फिरत असतो त्यावेळेस मस्ट बी फोर्स विच इज एक्झर्टेड ऑन मून. आणि त्यावेळेस काय केलं जातं मूनवरती काय केलं जातं बल प्रयुक्त केलं जातं. आणि हेच बल पृथ्वी प्रयुक्त करत असेल व चंद्र स्वतःकडे काय करत असतं आकर्षित करून घेत असतं. कोण प्रोड्यूस करतं तर अर्थ. आणि exerted by earth and which attract the moon toward itself. हा जो फोर्स आहे हे कोण एक्झर्ट कोण करते अर्थ which attract the moon toward itself. Similarly the sun must be acting as a planet including the earth. अशा प्रकारे सूर्य देखील जो आहे पृथ्वीसह सर्व उपग्रहांना आपल्याकडे काय करत असतं अट्रॅक्ट करून घेत असतं. अट्रॅक्टिंग द प्लॅनेट. म्हणजे पृथ्वीच नाही तर बाकीचे जे सगळे उपग्रह आहेत त्यांना सुद्धा तो काय करत असतो अट्रॅक्ट करत असतो. अशा प्रकारचं हे काय सर्क्युलर मोशन आहे सेंट्रिफ्युगेशन त्याचप्रमाणे ग्रॅव्हिटेशन. विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आहात तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.